2008 साली मी डिस्कवरी चॅनलवर एक प्रोग्राम बघत होतो. मला आता त्या प्रोग्रामचं नाव नक्की आठवत नाही, पण तो भाग मी पूर्ण बघितला होता. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले होते की जर आपण इंधनाचा वापर याच वेगाने करत राहिलो तर पुढील 20 वर्षात म्हणजे 2028 ते 30 च्या दरम्यान जगातील इंधनाचा साठा अत्यंत वेगाने संपेल आणि जगाला मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करावा लागेल. हे ऐकून मी विचार केला की कुठे 20 वर्ष, तोपर्यंत तर जगभर नवीन टेक्नॉलॉजी येईल, दुसरे पर्याय येतील. इतर देशांचे सोडून द्या, पण भारतातील 98% वाहन हे आजही पेट्रोल डिझेलवरच चालत आहेत. पण या इंधनांसाठी आता उलटी गिनती सुरू झाली आहे आणि थोड्याच काळात पेट्रोल पंप हे फक्त म्युझियम मध्येच बघायला मिळतील. हा प्रश्न फक्त भारताचाच नाहीये, हे एक जागतिक संकट आहे आणि काही देशांमध्ये तर याची सुरुवातही झाली आहे. ज्या देशांकडून आपण क्रूड ऑइल आयात करतो ते देश सुद्धा लिमिटेड सोर्सेसमुळे थोड्याच काळात संपूर्ण निर्यात बंद करून टाकतील. आता हे इंधन जपून वापरा किंवा नका वापरू त्याने फरक नाही पडत. भीती या गोष्टीची नाहीये की इंधन संपणार, भीती या गोष्टीची आहे की याला पर्याय काय. एखाद दिवशी येईल ऐकायला मन की बात, भाइयों बहनों, कल से पेट्रोल और डीजल नहीं मिलेगा. अल्पावधीत जगातील बहुसंख्य लोक जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकलवर शिफ्ट होणार तेव्हा थोड्याच दिवसात लिथियम आयनचे साठे सुद्धा संपणार. हा प्रश्न जितका साधा वाटतो तितका तो नाही. आपण प्रवास तर सुरू केला आहे, पण आपण पोहोचणार कुठे हे सांगणे आत्ता अवघड आहे. फ्री एनर्जीचा वापर, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर, शक्य तिथे सायकल आणि पायी चालणे आणि निसर्गाने दिलेली प्रत्येक गोष्ट ही अतिशय जपून वापरणे, या गोष्टी इथून पुढे ऑप्शनल नसणार, या कंपल्सरी असणार. 2008 साली डिस्कवरीवर तो प्रोग्राम पाहताना वाटलं होतं की 2030 अजून खूप लांब आहे, पण आज मागे वळून पाहताना काळजाचा ठोका चुकतोय. पण मला असं वाटतं की एमर्जन्सी आल्यानंतरच आपण पर्याय शोधण्यापेक्षा आत्तापासूनच कामाला का ना लागावं. या प्रश्नावर काय उपाय असू शकतात हे मला आज तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये